उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे माजी महानगरप्रमुख, माझी अर्थानं म्हणतोय की त्यांनी आता बाळासाहेब ठाकरे ही शिवसेना सोडून आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांनी मुंबईमध्ये भाजपा कार्यालयात रवींद्र चव्हाण जे राज्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. भाऊ, तुमचा प्रवेश झाला आहे. प्रवेशादरम्यान तुम्हाला अनेकांनी कॉल केले, असे साधारणतः 5,000च्या वर तुम्हाला कॉल आलीत. या अर्थाने असं मला म्हणायचं आहे की तुमचं शहरामध्ये किती फॉलोअर्स आहेत, किती मागणी आहे तुमची, त्याच्यामुळे एक उबाटामध्ये तुम्ही गेल्यामुळे जी पोकळी निर्माण झाली ती भरणं तर शक्य नाही. परंतु ही भूमिका तुम्हाला का घ्यावी लागली? असं आहे की आमच्या पक्षामध्ये मी मागच्या 37 वर्षापासून काम करतो आहे. अगदी विद्यार्थी दशेपासून काम करतो आहे. त्यामुळं शहरामध्ये खूप मोठं नेटवर्क आहे, मित्र परिवार कार्यकर्ते हे खूप मोठं आहे. त्यामुळं लोकांना स्वाभाविकच माझ्या भूमिकेकडं त्यांचं लक्ष होतं. त्यामुळे एवढे कॉल्स मला काल परवामध्ये येत होते. भूमिका ही घ्यायला लागली त्याचं कारण असं आहे की स्थानिक पातळीवरचं राजकारण मनाला न पटल्यामुळं मला ही भूमिका घ्यावी लागली खेदाने. पण बाकी कोणावर नाराजी किंवा कोणावर टीका करायचा माझा काही विषय नाही, करण्याची मला ती आवश्यकता वाटत नाही. ज्यांच्याबरोबर काम केलं त्यांनी मला खूप सहकार्य दिलं आणि मी काल उद्धव साहेबांपासून ते अगदी आमच्या शिवसैनिकांपर्यंत सगळ्यांचे त्यासाठी आभारही मानलेत. परंतु जो वाद आहे प्रमुख नेत्यांचा इथला, खास करून चंद्रकांत खैरे जे माजी खासदार आहेत, माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, त्यांच्यात जे डिस्प्यूट आहे त्याचा त्रास पण तुम्हाला होत होता का? निश्चितपणे होत होता, कारण महानगरप्रमुख म्हणून पूर्ण या शहराच्या महानगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या पूर्ण 115 वार्डाची जबाबदारी माझ्याकडे होती. आणि प्रत्येक भागामध्ये काही दानवे साहेबांचे समर्थक आहेत, काही खैरे साहेबांचे समर्थक आहेत. मग माझा प्रयत्न हा होता की कमीत कमी आपण सगळ्यांना बरोबर घेऊन या परिस्थितीमध्ये काम करावं, अशी माझी भूमिका होती. त्या भूमिकेच्या अनुषंगाने मी माननीय खैरे साहेब असतील, माननीय दानवे साहेब असतील यांच्याशी वारंवार एकत्रितरित्या इंडिव्हिज्युअल चर्चा केली. पण फार काही त्याच्यामध्ये बदल फरक पडलेला मला दिसून आला नाही आणि त्यामुळं मला हे पाऊल उचलावं लागलं. राजू वैद्य भाजपात असावं, खरं तरी कालची किंवा परवाची चर्चा नाही. अनेक वर्षापासून 2-4 वर्षापासून भाजपची तुमच्याकडे इच्छा होती की तुम्ही भाजपमध्ये जावं. त्याला कारण हे असं आहे की राजू वैद्य जे शहरात करू शकतात ते कोणी करू शकत नाही. 115 जे नगरसेवक निवडून द्यायचे ते आता या उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये राजू वैद्य किती सीट निवडून आणू शकतात? नाही, आता मी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. खूप मोठा पक्ष आहे. इथं स्थानिकला अतुलजी सावे, डॉक्टर कराड साहेब, मोठे मोठे नेते या पक्षामध्ये आहे, संजय केनेकर साहेब आहेत. ही सगळी मोठी मंडळी या पक्षामध्ये कार्यरत असल्यामुळं मला माहीत नाही काय होईल, पण एवढं निश्चित आहे की पक्षाला माझा चांगला वापर करून 2 सीट जास्त वाढवून निवडून येण्यासाठी मदत निश्चित होईल. राजू वैद्य स्वतः किती सीट आणू शकतात? तर मी इंडिव्हिज्युअल थोडी लढतो आहे. मी पक्षाच्या भूमिकेत पक्ष जी भूमिका घेईल त्याच्याबरोबर लढणार आहे. म्हणजे जे काही सीट येणार आहेत ते पक्ष नेतृत्व आमचं इथलं जे ठरवणार आहे त्या पद्धतीनं ती सगळी ऑथॉरिटी त्यांची आहे. परंतु माझा वापर करून 1-2 सीट वाढले तर मला आनंद होईल. विषय असा आहे की आता प्रभाग रचना झालेली आहे आणि अनेक प्रभागात 4-4 उमेदवार निवडून द्यायचे आहेत. काही प्रभाग असे आहेत की त्या प्रभागातील जे इतर उमेदवार आहेत, म्हणजे तुमच्या आता भाजपमध्ये गेलात भाजपचे असतील किंवा उबाटामध्ये होते त्यावेळेस उबाटाचे असतील, पण प्रत्येकाला वाटायचं की राजू वैद्य आमच्या प्रभागातून निवडून उभे राहावेत आणि सोबत आम्ही त्यांच्या असावं, म्हणजे आमच्या पण सीट लागते. असे प्रभाग किती आहेत? एक 6 प्रभागामध्ये अशा पद्धतीनं मला मागणी तिथल्या कार्यकर्त्यांनी नागरिकांनी केली होती की तुम्ही आमच्या प्रभागात लढा, आम्ही तुम्हाला निवडून आणू, सगळं मदत करू. ते लोकांचं प्रेम आहे, आपण केलेलं एवढ्या वर्षाचं काम आहे, लोकांना माझी कार्यपद्धती माहीत आहे. त्यामुळं लोकांचं कार्यकर्त्यांचं हे प्रेम आहे, त्याच्याबद्दल मी आभार मानेन. पण 6 प्रभागामध्ये हे अशा पद्धतीची परिस्थिती आहे. नक्कीच हे होते राजू वैद्यने. आपण बघू शकतो की कशा प्रकारे हे भाजपासाठी पण आता महत्त्वाचे आहेत, कारण राजू वैद्यांचा 6 प्रभागावर प्रभाव आहे. म्हणजे 24 जागावर राजू वैद्य प्रभाव पडू शकतात आणि निवडूनही आणू शकतात. त्यामुळे भाजपसाठी राजू वैद्यांचा प्रवेश खूप महत्त्वाचा मानला जातो आहे. कॅमेरामॅन अमित आडेसह संजय सर्वोदय, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.